दिवाळी काही नाही आली तर तुमच्या भावना डायरेक्ट हातामध्ये सद्द माजून टाकला आणि दिवाळीचे असे मोठे काम भेटले ना त्याच्यामध्ये तुमचा भाऊ डायरेक्ट एक नंबर एक्सपर्ट निघाला. काय विषय पब्लिक, मी आहे तुमचा लाडका रोम परभणी आणि तुमचं स्वागत आपल्या नवीन एका व्लॉग. मी आलो तो शॉपवरती व्हिडिओ काढायला आणि मग नंतर आलो तो मित्रांकडे. आता या सगळ्यामधून आमचे मुख्य कोण माहिती का? आमचे शुभम भाऊ डॉन. नाद नाही करायचा. आमच्या कार्तिक भाऊला घ्यायचे होते फटाके म्हणून आम्ही आलो होतो गंगापूरच्या फटाका स्टॉल मध्ये. इथं एका फटाक्याचे खूप सारे स्टॉल लागलेले होते. त्यात आपल्या मित्राची स्टॉल दिसली इथं. त्यात आमचे विष्णू भाऊ काय म्हणते, घालू का तुला घालू गोळ्या. त्यात आमचे वाल्मिक भाऊ म्हणते, हा संदम मारून दाखव. येऊ दुसरा दिवस म्हणजे की आज आपली दिवाळी. सकाळ सकाळी घराबाहेर येऊन बघितलं तर मम्मीने सुंदर सुंदर रांगोळी काढलेली होती. सकाळी आपले जेब लावून तर फटाकेच वाजित होता. पण भाऊ बघा ना कसे फटाके वाजित होता. आम्हाला आमच्या लहानपणीची आठवण आली बरं का. मग आता आठवण आलेली तर मी काय थांबणार आहे? मी पण काढला मग माझा हत्यार बाहेर. आणि आम्ही लहानपणी ना काही पण करामध्ये करीत होतो ते मी आता करीत होतो. मी तर फटाके वाजायला डायरेक्ट स्वरच घेतला होता. त्यात आजी म्हणते तू याच्यात फटाक्यात वाजून दाखवतोय कमरातच घालते. मग मला लावून दिलं तर कामाला म्हणजे की कलर द्यायला. कलर आणि देऊन फ्रेश होऊन उजू आलो फटाके वाजायला. मस्त बाकी एक अगरबत्ती घेतली ना एक छोटेसे फटाके म्हणजे की पूर्ण लहानपणाची फिलिंग येते बरं का. दिवाळी मध्ये फटाक्यात जशी इम्पॉर्टंट आहे तसं इम्पॉर्टंट आहे आपले फराळ. ते की आपली मम्मी बनवती आणि फराळ खायला काही मजाच वेगळी बरं का. मी वाजित होतो फटाके म्हणून मला उजूक लावून दिलं होतं कामाला. तुम्हाला काय सांगू, मला काय करायला लावलं ना माझी गुण वाकडच होऊन जातो. तीनदा माझी गुण सोयी निघत होती. ते तर जाऊन द्या, पण माझ्या कामामध्ये क्वालिटी कशी नात करते काढाय डायरेक्ट हारवाला सुद्धा फेल माझी. मग नंतर डायरेक्ट हातामध्ये सद्दम वाजायला लागलो. अरे कशाचा हातात भाऊ, हातात नव्हतो अजित खालीच वाजवलेला होता. सगळ्या हाराचं काम ते केलं मी. मग नंतर चिमुकले मुली आली होती रांगोळी काढायला. त्यांनी खूपच सुंदर रांगोळी काढली. तर चला मग आता रात्रीच ब्लॉग आहे का मी उद्या टाकणार आहे. भेटू आता डायरेक्ट उद्या.